वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर मी माझं नाव सांगते. माझं नाव आहे श्रुती मांजरमकर. मी जर्मनीमध्ये राहते आणि डेली ब्लॉगिंग करते आणि कधी कधी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण काढते. तर आजचा एक नवीन टॉपिक घेऊन आली आहे, जे की आहे माझा प्रवास, जो की मी छोट्या गावापासून जर्मनीमध्ये कशी आली आहे. तर आज मी तुम्हाला प्रवास शेअर करते. आता मला 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले डेली ब्लॉगिंग करता करता. तर मला खूप छान वाटत आहे डेली ब्लॉगिंग करता करता. आणि मला वाटतं की कधी कधी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण द्यायला पाहिजे, की मी जर्मनीमध्ये इथे कसं राहते, त्या इथलं कल्चर कसं आहे काय नाही, मी त्याचे पण व्हिडिओज काढत राहते. पण आज मला खरंच वाटलं की मी माझ्या स्वतःबद्दल सांगू, तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करू माझा प्रवास, मी जर्मनीपर्यंत कशी आली आहे आणि माझा अजून प्रवास कसा चालू आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही एक्सायटेड आहात की नाही ते मला नक्की कळवा. आता मग आपण आता टॉपिककडे वळूयात. तर मी माझा प्रवास सांगणार आहे तुम्हाला, पण सुरुवातीला मी सांगते माझं नाव आहे श्रुती मांजरमकर आणि मी भारतातून आहे. आणि मी नांदेड जिल्ह्यावरून मी मुदखेड तालुक्यातली आहे. माझ्या चांगल्या फ्युचरसाठी माझ्या मम्मी पप्पांनी मला 3 वर्षाच्या नंतर मला नांदेडला पाठवलं माझ्या आजी आजोबाकडे. मग मी आजी आजोबाकडे राहत होती आणि मग माझ्या आजी आजोबांनी मला एवढं चांगलं सांभाळलं आणि म्हणजे असं वाटायचं की आम्हाला की तेच आमचे पॅरेंट्स आहेत असं. आणि आम्ही सगळे माझे 4 मामा 4 मामी यांच्यासोबत एवढा मोठा परिवारांसोबत राहायचो. आणि विशेष म्हणजे माझी मोठी ताई पण, ती तर 1-1.5 वर्षापासूनच आजी आजोबासोबत राहायची. त्याच्यानंतर मग मी त्यांच्यासोबत गेले नांदेडला आणि माझी मम्मी पप्पा मुदखेडलाच राहायचे. तर मग आम्ही मस्त सगळे मामी मामा, म्हणजे असं कधीच वाटलं नाही की ही मामी आहे आणि हे मामा, म्हणजे मामा तर आपलाच असतो, पण असं म्हणतात की मामी अशी ट्रीट करते तशी ट्रीट करतात. पण टचवूड माझ्या माम्या एवढ्या चांगल्या आहेत, तेव्हाच नाहीत पण आत्ता पण खूप चांगल्या आहेत. आमच्या खूप काळजी करतात आत्ता पण. आणि असं वाटतं की ते आमच्या माम्या नाहीत, मामी नाही आहेत, पण आमच्या फ्रेंड्सच आहेत असं वाटतं आम्हाला. तर तेव्हा पण असं कधी आम्हाला वाटलं नाही की आम्ही मामाच्या इथं राहतो या काही राहतो म्हणून. एवढा लाड केला आमचा, म्हणजे त्या मामापेक्षा आजी आजोबा माझे मामापेक्षा जास्त आमच्या दोघीचा लाड करायचं. तर ते दिवस आठवून मला, म्हणजे मी तर माझी आजी आजोबा आमच्यासोबत नाही आहेत. जेव्हा मग मी पहिलीमध्ये गेली होती तेव्हा मग मम्मी पप्पा नांदेडला आले, त्यांनी घर बांधलं नांदेडला. आणि मग आजीला तेवढं म्हणजे आमचं दोघीचं पण नाही व्हायचं. मग सगळ्या गोष्टी मग आजी इकडे तिकडे यायची. मग आम्ही इकडे जेव्हा घर बांधलं तेव्हा मग मी घरी आली, आमच्या इकडे घरी आली. आणि मग आजी पण नेहमी येत जात राहायची. आणि मग ते चांगलं वाटायचं आम्हाला सगळं आजी येते म्हणून. मग नाहीतर मग असं व्हायचं की आजी म्हणजे एक दिवस जरी नाही आली तर आम्ही लगेच फोन करून बोलायचं, कारण तिची आमची अटॅचमेंट म्हणजे एवढी चांगली, म्हणजे जे की आम्ही असं आजी आई म्हणून तर कधी हे करायचंच नाही, आम्ही फ्रेंडसारखंच राहत होतो. तर मग नंतर तिची पण तब्येत ठीक नाही राहायची. मग ती नंतर थोड्या दिवसांनी ती वारली. आणि मग माझी मम्मी एकटीच आहे, म्हणजे एक मुलगी आणि 4 मुलं होते. तर मग ती मम्मी एकटीच पडली नंतर. म्हणजे मम्मीला बहीण ते काही नाही, म्हणजे सख्खी बहीण नाही आहे. तर मग माझी स्कूलिंग आहे ती आहे ज्ञानमातामधून. मी ज्ञानमाता विद्याविहार म्हणून इथून मी हे केलं, शिक्षण घेतलं माझं 10वीपर्यंत. आणि त्याच्यानंतर मी 11वी-12वी सायन्स कॉलेजमध्ये होती. नंतर मग मी 12वी झाल्याच्या नंतर मग मी ती एक AIEEE म्हणून एक्झाम होती, ती पास झाली. तर त्याच्यामध्ये मला 106 पॉझिटिव्ह, म्हणजे त्याच्यात नेगेटिव्ह मार्किंग असते, त्याच्यामध्ये मला खूप चांगले हे पडले. त्याच्यामुळे मग मला VNIT नागपूर इथे माझा नंबर लागला.
पण माझं असं होतं की तिथे मला सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच भेटली मला, पण मला सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच पाहिजे नव्हती, मला कम्प्युटर सायन्स ब्रांच पाहिजे होती. पण माझी मम्मी खूप मागे लागलेली की जा तू ते कर, VNIT खूप चांगलं आहे म्हणून. पण तेव्हा मला तेवढं असं काही कळायचं नाही की म्हणजे मला नाहीच पाहिजे असं होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग मला करायचं नाही आहे. मग नंतर मला खूप याच्यानंतर वेळानंतर कळालं की नंतर तिथे गेल्यावर आपण चेंज पण करू शकतो. ती माझ्या लाईफमधली सगळ्यात मोठी चुकी केलेली आहे मी, की मी तिथे नंबर नाही घेतला म्हणून, आणि तिथे मी गेली नाही आणि त्यांना सांगितलं होतं की मी येणार नाही म्हणून. मी आत्ता पण त्या गोष्टीला खूप मोठं रिग्रेट करते की मी VNITमध्ये गेली नाही आहे. आणि मग नंतर थोड्या दिवसांनी मग मी माझा DY पाटीलला पुण्याला कुर्डीला नंबर लागला कम्प्युटर सायन्समध्ये, आणि मग मी तिथे इंजिनिअरिंग केली. आणि मग इंजिनिअरिंग केल्याच्या नंतर मग माझ्या लाईफमध्ये खूप मोठा धमाका झाला. तो आला इनाच्या पप्पाचा रिश्ता. तर ते तर खूप इंटरेस्टिंग आहे, मी तुम्हाला सांगते. सगळे इंटरेस्टिंग गोष्ट आज मी तुम्हाला ओपन करणार आहे माझ्या लाईफबद्दल. चला तर मग आता रिश्ताबद्दल बोलूया, माझा रिश्ता कसा ठरला. तर खूप इंटरेस्टिंग आहे माझं आणि इनाच्या पप्पाचं जो रिलेशन आहे खूप म्हणजे मस्त, म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आहे, मी तुम्हाला शेअर करते आज. तर असं झालं की इना असंच कुठून तरी पप्पाला कळालं की इथे जर्मनीमध्ये मुलगा तेव्हा जॉब करतो म्हणून. तर मग पप्पांनी म्हटलं की ठीक आहे यायला सांगा. मग सगळे घरचे आले होते, आई बाबा ताई सगळ्या यांनी, तर सगळे आले होते. मग सगळं झालं, पसंती दोघांच्या साईडकडून पण झाली. आणि मग असं होतं की मग थोडंसं पप्पांनी थोडासा विचार केला, म्हणजे आता मुलीच्या साईडकडचे असल्यावर आपण थोडासा विचारच करतो आहे ना. तर मग पप्पांनी थोडासा वेळ घेतला आणि विचारपूस केली सगळ्यांना की कसा मुलगा आहे काय नाही, सगळ्या गोष्टी विचार केला. आणि मग मला पण विचारलं की तुला कसं वाटतंय. मग माझं असं होतं की सगळं मम्मी पप्पावरच, की तुम्ही जे म्हणता ते सगळं खरं, कारण त्यांनीच आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे. तर त्यांची पण रेस्पॉन्सिबिलिटी असते की त्यांनी चांगलंच करतील, हे आपल्याला त्यांच्यावर 100% विश्वास असतो. तर मी तर म्हणते त्यांच्यासारखं एवढं म्हणजे चांगलं आता मी एवढी खुश आहे की असं मी थँक्स त्यांना म्हणते की त्यांच्यामुळं मला एवढी चांगली लाईफ भेटली. आता जे माझी लाईफ एवढी चांगली सरळीत चालू आहे. टचवूड कोणाची माझ्या रिलेशनला नजर नाही लागायला पाहिजे. पण तर बॅक टू द पॉईंट. मग पप्पांनी माझं विचारलं मला की करायचं की नाही लग्न. तर माझं पण होच होतं. आणि मग एका दिवशी पप्पांनी जाऊन सकाळी पप्पा गेले आणि त्यांना सांगून आले की हो आहे म्हणून. आणि पण असं झालं की थोडासा आम्ही वेळ घेतला हो म्हणण्यासाठी. आणि मग त्या दिवशीच पप्पांनी म्हणजे इनाच्या पप्पाला 3-4 दिवशी जर्मनीला वापस यायचं होतं. पण असं होतं दोन्ही फॅमिलीचं की जर म्हणजे यायचं वापस असेल तर पण एंगेजमेंट करूनच म्हणजे इनाचे पप्पा वापस यायला पाहिजे जर्मनीला असं. तर मग असं होतं की बापरे आता अर्जंट झालं. म्हणजे मग पप्पा गेल्यास तर पप्पांनी मग सांगितलं की ठीक आहे आपण आता म्हणजे सगळं आपण फिक्स करूयात म्हणून पप्पांनी सांगून आले त्यांना. आणि मग पप्पांनी लगेच मला आणि मम्मीला फोन लावला आणि सांगितलं की उद्याच एंगेजमेंट आहे म्हणून. मग आम्ही तर दोघीजणी खूप घाबरलो की बापरे आता उद्याच एंगेजमेंट म्हणजे कसं पॉसिबल आहे सगळ्या गोष्टी करणं. मग ते तर इम्पॉसिबलच आहे. म्हणजे सगळं अजून ड्रेस घ्यायचं, मग रिंग घ्यायचे, हे ते सगळ्याच गोष्टी असतात. मग आणि मग सगळं कसं तरी मॅनेज केलं. म्हणजे असं काय हॉलमध्ये काही नाही केलं, घरच्या घरीच सगळ्या गोष्टी केल्यात. मग नेक्स्ट दिवशीच एंगेजमेंट ठरली आणि त्याच्यानंतर
मग एक दोन दिवसानंतर इनाच्या पप्पाला वापस यायचं होतं. त्याच्यामुळं मग आम्ही फटाफट केलं, म्हणजे जास्त कोणाला बोलवलं नाही. पण मजेशीर गोष्ट अशी झाली की खूप जणांना वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे, काहीतरी हे दोघं जण करणार होते आणि यांनी पळून जाणार असतील म्हणून यांचं लगेच हे लावलं, एंगेजमेंट लावलं. ही आपल्या इकडचे लोक म्हणजे कधी काय बोलू शकतात काही सांगता येत नाही, तसं झालं हे. तर तसं काही नाही आहे, आमचं दोघांचं अरेंज मॅरेजच आहे. पण पण खरंच ते आता लव्हमध्ये कन्वर्ट झालं, ते तसं झालेलं आहे. पण तसं काही नाही आहे, आमचं दोघांचं अरेंज मॅरेजच. मग तसं गडबडीमध्ये आमचं एंगेजमेंट झाली आणि मग आम्ही 2017मध्ये आमचं लग्न झालं. तर 1-1.5 वर्षाचा मध्ये 1 वर्षाचा तरी गॅप होता मध्ये, आणि मग 1 वर्षाच्या नंतर माझं लग्न झालं. मग लग्न झाल्याच्या नंतर पण असं काही नाही की आम्ही लगेच मी जर्मनीला आले, तसं नाही आहे. मग थोड्या दिवस अजून मला ते विजा प्रोसेस करायला पण वेळ लागला. मग मी ती विजाला माझं खूप व्हेरिफिकेशन झालं, सगळ्या गोष्टी त्याला खूप वेळ लागला. ते घरी येतात लोक व्हेरीफाय करायला की खरंच यांचं लग्न झालं की नाही. मग मी मुंबईला गेले, ते सगळं ते खूप म्हणजे खूप मोठी प्रोसिजर होती. आणि मग नंतर मी थोड्या दिवसानंतर एकटी जर्मनीला आलेली आहे. पण ते येता वेळेस पण मला खूप माझा प्रवास खूप डेंजर होता. कारण डेंजर याच्यामुळे होता की येता वेळेस माझे बॅग लगेज, म्हणजे फर्स्ट टाईम कोणी पण येता वेळेस थोडंसं आपल्याला काही माहिती नसतं, कारण इंटरनॅशनल फ्लाईट फर्स्ट होती. ते तर पहिली भीतीच वाटते आपल्याला, कोणी पण असो. कारण फर्स्ट टाईमच मी फ्लाईटमध्ये बसणार आहे, म्हणजे मला खूप म्हणजे टेन्शन येत होतं की कसं होणार काय नाही. आणि जर्मन फ्लाईटमध्ये जास्त म्हणजे आता मी ज्या फ्लाईटमध्ये इमिरेट्समध्ये आली होती तर इंग्लिश बोलतात, पण असं होतं की तिथे जर्मनच बोलायच्यात एअर हॉस्टेस ते. तर मग ते मला खूप म्हणजे थोडासा प्रॉब्लेम पण झाला. आणि प्रॉब्लेम म्हणजे एअरपोर्टवरच, मुंबईच्या एअरपोर्टवरच, तिथूनच माझी जर्नी स्टार्ट झाली होती. कारण माझ्या लगेज खूप जास्त झालं होतं, तर मी तिथेच रडत बसली होती. ते म्हणत होते की नाही तुम्हाला एवढं लगेज नाही तर पैसे भरावं लागतील. आणि एक खास इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मम्मी पप्पा जे सोडायला आले होते मला मुंबईच्या एअरपोर्टला, तर त्यांनी पण म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जा, म्हणजे आता तर काही काम नाही होणार. तर मग मी तेवढंच सगळं सामान म्हणजे त्यांना दिलं तरी असतं, पण ते तसं झालंच नाही, कारण ते निघून गेले होते. आणि मला अजून फोन करून मग कसं तरी मी मॅनेज केलं. म्हणजे थोड्याशा बुक्स ते होत्या, मग मी ते तसंच डस्टबिनमध्ये टाकलं एअरपोर्टमध्ये. आणि मग असं कसं तरी मॅनेज करून मग मी सगळं खाली केलं. मग तिथून म्हणजे मी तिथं रडतच बसली होती की काय करू. तरी पण इनाचे पप्पा फोनवर चालूच होते, सगळं सपोर्ट करत होते मला, तू असं कर तसं कर. मग तेव्हा कसं तरी मग मी सेफली मग बसून म्हणजे मला तेव्हा काही प्रॉब्लेम झाला नाही. मग सेफली मग मी जर्मनीला पोहोचले. तर मग जर्मनीच्या एअरपोर्टवर म्हणजे फ्रँकफर्टच्या एअरपोर्टवर इनाचे पप्पा घ्यायला आले होते. मग तिथून आमची जर्नी स्टार्ट झाली. मग आम्ही घरी गेलो मस्त. मग छान वाटायचं, म्हणजे नवीन सगळ्या गोष्टी पाहून खूप, म्हणजे नवीन कोणाला नाही आवडत दुसऱ्या देशात ते पण. तर मग सगळं मग छान वाटायचं, खूप छान वाटायचं. त्याच्यानंतर मग मी जर्मन क्लास केला, 8-9 महिने जर्मन क्लास केला. नंतर मला लगेच जॉब लागली. आम्ही दोघं पण बिझी राहायचो जॉबमध्ये, मी माझ्या. मग त्याच्यानंतर आमच्या लाईफमध्ये एक छोटीशी प्रिन्सेस आली, तिचं नाव आहे इना. तर ती प्रिन्सेस तुम्हाला डेली व्लॉगिंगमध्ये दिसतच असेल. तर मग त्याच्यापासून मग आम्ही नंतर घर घेतली, गाडी घेतली. आता आम्ही खूप हॅप्पी आहात. हे सगळं आम्ही एवढं इथे बिल्ड केलं, म्हणजे इनाच्या पप्पाची खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये. मी खूप प्राऊड फील करते त्यांच्यावर की त्यांनी एवढं म्हणजे दुसऱ्या देशामध्ये येऊन त्यांनी स्वतःची घर, त्यांची गाडी, सगळ्या गोष्टी सेट केल्या. तर सगळा हा आमचा प्रवास तुम्हाला जर पाहायचा असेल तर माझ्या डेली ब्लॉगिंग्स पाहत जा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्हाला जर माझा कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.